Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, चाललोय आता घरी. आमच्या हॉस्पिटलच्याच बाजूला एक शॉप आहे मँगोजचं होलसेलचं. सो तिथून मँगोज घेतले आणि या सीझनचे फर्स्ट मँगो म्हणजे लास्ट टाइम रचनाने एक ऑनलाईन मागवलेलं पण हे प्रॉपर एका शॉपमधून आणतोय आणि ते पण प्रॉपर देवगडचे आपूस. थोडे कॉस्टली आहेत म्हणजे ऑप्शन्स होते 1000 ते 1300 1500 पण चांगले मोठे साईज आहेत म्हणून हे 1500ला मी घेतले. फर्स्टच आहे म्हणून थोडं कॉस्टली घेतलं आहे पण नंतर मग थोडं रिजनेबल आणि बार्गेन केलं आहे. पण फर्स्ट मँगो आहे सीझनचा जो डेफिनेटली कोण कमी करून देत नाही आहे. एनिवेज सो सुपर एक्सायटेड. सो येस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. सो आता फ्रेश होऊन परत जाणार आहे क्लिनिकला कारण आज आहे क्लिनिक डे. परत उद्या 24 hours ड्युटी आहे. सो बॅक टू बॅक ड्युटीज असणार आहे. सो लेट्स गो. आंघोळ झाली, नाश्ता झाला जसं तुम्ही बघितला. सो आता चाललोय क्लिनिकला आणि येस थोडीफार काय इम्पॉर्टंट शॉपिंग करायची आहे. सो दुपारी तिथे जाणार आहे क्लिनिक नंतर. सो स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. आई रेडी होते. आईला मी ऑन द वे ड्रॉप करणार आहे. झाड मस्त झालं. खास आंबे. हो खूपच छान. पहिल्यांदाच आहेत नाही. पहिल्या देवाला ठेवते. आपल्या फार्म हाऊसचे येतील पण ते कधी माहितीये का मे जूनला. हो लेट येते. खूप लेट येतील आणि खूप छान आहेत एकदम. म्हणजे बाहेरून तरी छान दिसत आहेत एकदम. नाही तो म्हटला एकही डिफेक्टिव्ह आला तरी तो रिटर्न करेल. हो घेताना असे बोलतात मे महिन्यात येतील. कापूस मग चांगलं वाटेल नाही तर ते सगळे बाहेर थांबवतो. इथून जा मग. चलो बाय. बॅक फ्रॉम क्लिनिक आणि रचनाला मी पिक करत आहे. आणि मगाशी मी बोललेलो जसं की आम्ही काहीतरी शॉपिंग करणार आहे छोटीशी युजफुल काही अशा गोष्टी घेणार आहे. सो काय आहे बघू. आम्हाला पटलं तर आम्ही घेऊ नाहीतर मग ऐसा नाही आली. बरोबर थंड थंड हवा पण आहे आपली. ऐसा नाही पोचत नाही. ऐसा नाही आंबा खाऊन सुस्त नाही. हो का. आंबा आवडला असेल. येते म्हणजे बाबा बाबून खाल्ली असती. मला म्हणते मला एक गिफ्ट आणशी. म्हणजे घरातल्या गिफ्टचं काय करायचं मग नको. डॉलला माझं अख्खं फाउंडेशन तिने संपवलं आणि डॉलला लावलंय. आता मी वापरत नाही आहे फाउंडेशन. अचानक मी बोलली माझं सगळं खराब का झालंय ड्रॉवरचं. तर फाउंडेशनला हात लावलं फाउंडेशनच नाही त्याच्यात. मग मी डॉलचा कलर पण चेंज झालाय लावून. की ओरडून आली आणि बोलले की रूम मध्ये एक सिक्रेट कॅमेरा आहे. जर मी तिला सांगून आले की मी घरात ना एक रूम मध्ये एक कॅमेरा लावलाय. जे काही करते ते मला सगळं काही दिसतं. बाहेर गेली की तो कॅमेरा ऑन होतो. ती लोक जशी अशी बघायला लागले सगळीकडे. म्हणजे टीचरकडे पण ते रेकॉर्ड जातं. मग टीचरला आम्ही घाबरतो. म्हणजे जेवढं प्रेम करते टीचरला तेवढंच ती घाबरते सुद्धा टीचरला. आणि इट्स गुड. हा म्हणजे लहानपणा असं काय नाही केलं. ते आता ना काय झालंय माहितीये का तिचं माइंड एवढं फास्ट चालू आहे ना. सगळं क्रिएटिव्हिटी असं फारच आम्हाला एवढ्या गोष्टी. एक दिवस आम्ही लिपस्टिक बनवतो, एक दिवस आम्ही कॅन्डल बनवतो आणि ते टीव्ही मध्ये दाखवतात ना DIY ते करण्याचाही प्रयत्न करते. आता त्यांचे जे गोष्टी आहेत ते वेगळे आहेत, आपल्याकडे जे आहेत ते वेगळे. ती सिमिलर कलर शोधते आणि ते तरी लिपस्टिक साठी काय केलं असेल सनी. पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये सोप असतो ना आपला हँड वॉश वाला तो सोप टाकला. मग कलर आम्हाला पिंक पाहिजे. क्रेयॉन घेतला त्याला घासलं आणि तो कलर त्यात टाकला. आता स्मेल नाही येत ना तसं पाहिजे आहे तर हँडवॉशला. मग तसा नको तिला परफ्यूम स्प्रे केलं. मी मजा बघत होती. स्पार्कल्स टाकलंय
आणि मग ते डब्यात भरलं आणि तो डब्बा ठेवला फ्रीज मध्ये. तिला फ्रीज मध्ये पण खाली आहे, फ्रीझर मध्ये नाही. तिला आता असं वाटलं की वाव. आणि मी तुम्हाला सांगते हे तिने कशात पराक्रम केले. आईस्क्रीम, आपल्या आईस्क्रीमचे मोल्ड्स आहेत ना त्याच्यात, की ते तसं म्हणजे काय डोकं चाललंय. आणि मी ना तिला नाही थांबवत. म्हणजे हे आता एक्स्ट्रीम झालंय, ह्या गोष्टीला थांबवते. पण हे ती जेव्हा ती काही क्रिएटिव्ह करत असते ना, कारण तिच्या क्रिएटिव्ह डोक्यातनं काही ना काहीतरी वेगळं निघतंच आणि छान निघतं. काही करते ती, काहीही, पण ते त्याचा जो रिझल्ट असतो ना तो मस्त असतो. पण हे जे लिपस्टिकचं आहे ना हे फालतू आहे. म्हणजे एवढं आता हळूहळू ना ते वॉल्सवर मध्ये जसं चालत असेल ना की क्रेयॉन हातात असतो, मग ते अशी करत ती येते. म्हणजे काय मी तुला कधी कधी बोलते की लहानपणी तू एवढं नसेल केलं जे आता करते. तर ती म्हणते की आई मी थोडंसं काय आर्ट असं पण आम्हाला येतं बोलता, मग काहीतरी असं वेगवेगळं. ठीक आहे तर काय करायचं. तरी सनी नसतं या गोष्टी सगळं बघायला. माझं तिने पूर्ण जे आपलं फर्निचर आहे त्याला पूर्ण ते पेंट, नंतर वॉश बेसिन पूर्ण कलरफुल, नंतर चेअर्स आहे त्याला कलर. माझं कधी कधी डोकं गरम होतं. तिने मध्ये तिच्या वाईप्सने ते पुसतो मी. तिने मध्ये तिचे 2 स्टूल आहे ज्याच्यावर एका ह्याच्यावरती बसते आणि एका ह्याच्यावर तिला जेव्हा खायचं असतं ना रूम मध्ये तेव्हा ती त्याच्यावरती ठेवते. ऍज अ डायनिंग ती यूज करते. सो ज्याच्यावर बसते ना त्याला तो फुल सजवलेलं, एवढं क्रिएटिव्ह केलेलं. त्याला जेवढे स्टिकर्स होते ते सगळे लावलेले, पेंट केलेलं, सुंदर दिसत होतं. पण मग आम्हाला ते कंटाळा आलं की मग ते आम्ही असं कुठे पण टाकतो. पण म्हणजे असं म्हणजे तो काम कधी कधी आपल्याला असे वाढतात. ठीक आहे ती तिचं डोकं थोडंसं वापरतीये, थोडं काहीतरी तिला नवीन करायचे आहेत. कधी कधी मी तिला थांबवत सुद्धा नाही. पण हे असं एक्स्ट्रीम झाल्यानंतर ओव्हर होऊन जातं ते. सो अशा पद्धतीने तिने घर आता हळूहळू खराब करायला घेतलंय. लहानपणी एवढं नव्हतं, पण हे आताही ती लहानच आहे. पण ती कलरिंगची पण आता गरज आहे. कलरिंगची गरज आहे. म्हणजे आता मी लास्ट गणपतीला पण हॉल आणि किचन केलेलं. आता ह्या वेळेस बाकीचं जे सेक्शन आहे सगळं काही आता कलर करायचं आहे. सो बॅक टू होम. ज्याच्यासाठी गेलो ती काय कामं झालीच नाही. 1.5-2 तास आमचे असेच गेले. भूक लागली आहेत, वाजलेत आता 3:30. क्या चालू है? भूक लागली. आज आहे फ्लावर बटाटा, वांग बटाटा, वांग टोमॅटो आणि वालाचं बीड. जेवणचं मध्ये कोणतरी दुसरीकडे जेवण बनवत असेल. नायसासाठी सरप्राईज. आवडली? हा दे. सो नायसासाठी एक बॅग मागवली आहे कलिकारी या इन्स्टा पेजवरनं. खूप काही गोष्टी आहेत, तुम्ही एकदा त्या पेजला व्हिजिट करा. म्हणजे किड्स रिलेटेड खूप गोष्टी आहेत. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस त्यांना कन्व्हिनियंट होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हिअर इज अ लिटिल सरप्राईज फॉर यू. येस. आणि नायसाचं नाव सुद्धा आहे. जुळं ही प्रिंट खूप आवडली. अँड दाखव.
ऑलरेडी नायसासाठी मी त्या पेजवरनं एक स्टडी सेट सारखं किंवा एक स्टडी बॅग तुम्ही म्हणतात ना, जे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस इझिली यूज होऊ शकतं, जे आता तुम्ही बाजूला स्क्रीनवर बघत असाल ते सुद्धा मी मागवले. एकदा व्हिजिट करा त्या पेजला. अप्रतिम कलेक्शन आहे आणि प्रिंट्स सुद्धा छान आहेत आणि मुलांना सुद्धा खूपच तुला आवडली का बॅग? दाखव मला जवळनं. सो कस्टमाइज करून घेतली आहे. तुम्हाला जर नसेल पाहिजे तर विदाउट कस्टमायझेशन सुद्धा मिळेल. इथे एक पॉकेट आहे. कलिकारी हा ब्रँड आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. अँड आतमध्ये एक असं सेक्शन आहे. प्लस इथे काही आपल्याला वेगळं काही ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक पार्टिशन दिलेलं आहे. हां, सो यस, बॅक टू होम. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 वाजले आहेत. मस्त आम्ही जेवलो आणि आजचा दिवस छान गेला. बिझी होतो. दुपारी जसं मी सांगितलेलं की आम्ही काही शॉपिंग करणार आहोत, म्हणजे काय महत्त्वाचं रिगार्डिंग शूट घ्यायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला जी गोष्ट पाहिजे होती ती तिथे नव्हती. सो आम्ही रिटर्न आलो. खूप ठिकाणी शोधलं पण मिळालंच नाही. आणि काय आहे तुम्हाला नंतर कधीतरी समजेलच पुढच्या ब्लॉग्समध्ये. आजची थोडीशी तब्येत डाऊन आहे. नायसाची पण थोडी तब्येत डाऊन आहे. डाऊन इन द सेन्स थोडंसं व्हायरल आहे. थ्रोट इन्फेक्शन बोलू शकतात. नायसाला खोकला झाला आहे. सगळं काही वाइंड अप करून वाजलेत 12ला 5 मिनटं आहेत. दिवसाच्या शेवटचा आता मोमेंट आहे. फुल एक्झॉस्ट झाली. सकाळपासून नुसती धावपळ आहे. मी बघत आहे आणि आई असल्यामुळे वर्षाची मदत होते. सुद्धा आता ओव्हर झालंय. मी दुपारी थोडं डोळा नाही लागला त्या बाईने, म्हणजे मुलीने एवढा पसारा करून ठेवलेला ना. बॉटल, पाण्याच्या बॉटलला काहीतरी लाल लावून ठेवलेलं. डब्यामध्ये पाणी, त्यात कॉईन, म्हणजे काय एक्सपेरिमेंट चाललेत मला हेच कळत नाही. पूर्ण दिवस तिच्या पाठी. आणि प्रत्येक आई बघते. प्रत्येक जण ऍक्च्युली आजकाल बिझी आहे. काळजी घ्या. एवढं ऊन आहे, एवढी गरमी आहे. इनफॅक्ट म्हणजे पेशंट्स तर चालूच आहे. लूज मोशन्स, थ्रोट इन्फेक्शन, म्हणजे आता असं झालं की ऑल सीझन सगळे आजारी पडतातच. भले रेनी सीझन असो पडले आणि हे नुसतं एक वीक नाही झालं की लगेच दुसऱ्या वीकला थ्रोट माझं पेन व्हायला लागलं. मे बी आपण जास्त थोडंसं आय गेस स्लीप जास्त पूर्ण नसेल झाली तरी होतं. स्ट्रेसमुळे जास्त 3 days पासून लिटरली 3 का 4ला झोपतो. मेन रिझन तेच आहे की स्ट्रेस जास्त असल्यामुळे नाही. आपली लाईफ एवढी धावपळ आहे ना की त्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थकडे लक्ष नाही देते. त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टम पण त्याच्यावर पण परिणाम होतो आणि मग सगळं काय ते विशियस सायकल जी चालू होते ती चालू. मी जसं की कालच्या ह्याच्यात पण बोलले की जेव्हा जी अपॉर्च्युनिटी येते ती लगेच आपण ग्रॅब करायला हवी. आणि ते कसं प्रत्येक गोष्टीचं एक फेज असतो. फेज पेक्षा एक टाइमलाईन असतं. काम आलं की आणि म्हणजे आता काय सांगू, खूपच आहे. लास्ट 3 days तर खूप हेक्टिक, खूप म्हणजे भरमसाठ हेक्टिक. म्हणजे ज्या दिवशी आम्ही मुलांना इथे पार्टी द्यायला गेलो त्या दिवशी रात्री 12:30 वाजता आम्ही आलो. सगळं क्लीन केलं आणि आम्ही शूटला स्टार्ट केलं. ते 4 वाजेपर्यंत आम्ही दोघं करत होतो आणि 3 गोष्टी आम्ही शूट केल्या आहेत. त्यातले म्हणजे काय म्हणू आता, मी खूप फॉर्च्युनेट समजते या बाबतीत की सनीमध्ये एवढा पेशन्स आहे. सनी कधीच मला नाही बोलत, कधीच नाही. जर ह्याच्या जागेवर कोण दुसरा असता ना, मी आतापर्यंत जेवढ्या आजूबाजू लोकांना भेटलीये किंवा मी ओळखते, जरी मी त्यांना बोलली की आता चला आपण 12:30 वाजता काहीतरी शूट करूया, कोणी रेडी नाही होणार आहे. पण हा माणूस लगेच कपडे चेंज करून आला, चल. आणि शूट तो करतोच. पण त्याचबरोबर जो ट्रायपॉड आहे किंवा रिंग लाईट आहे त्याचं सेटिंग पण तोच करतो. कारण मी केलं तर तेच त्याला पटत नाही कधी म्हणून म्हणली तूच कर. म्हणजे एवढा त्याच्यात पेशन्स असतो ना. 4 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू शूट करतो. कारण दुसऱ्या दिवशी व्यवस्थित वाइंड अप म्हणजे कारण ना एक डेडलाईन होती आम्हाला. दुसऱ्या दिवशी काहीही करून सकाळी ते सगळे व्हिडिओज ब्रँडकडे द्यायचे होते
पण तरी तो एवढा म्हणजे लास्ट 3 days खूप हेक्टिक गेले आहेत. पण ठीक आहे, आत्ताच आहे, आत्ताच आपण करू शकतो. आय नो हेल्थकडे लक्ष देणं पण फार इम्पॉर्टंट आहे, खूप फार इम्पॉर्टंट आहे. आता झालं थोडंसं यु नो काय टार्गेट सगळ्या. कारण ॲज अ इन्फ्लुएन्सर, ॲज अ ब्लॉगर तुला म्हणजे हा, आणि ब्रँड्स कसे एकदम मंथच्या स्टार्टिंगला येतात किंवा मंथच्या एंडला येतात. आणि आता मार्च एंडिंग असल्यामुळे सगळ्यांना त्यांचं जे आहे ते टार्गेट ते त्यांना क्लोज करायचंय, म्हणजे सगळंच सगळे ब्रँड्स असो. म्हणून मग ते असे टार्गेट्स असतात ते फुलफिल. हा, ते म्हणजे ते लिटरली घोड्यावर बसून येतात. खरं आपण नाही कसं बोलणार ना, अपॉर्च्युनिटी येते तर त्याला सोडू नाही शकत. सो काय नाही, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. बाबांवरच गेली. फूड हॅबिट्सचं सेम सनीसारखे नाही तर माझ्यातलं काय नाही घेतलं, काही नाही. चाट आवडत नाही, चाट खाते तर एकच गोष्ट खाते, साऊथ इंडियन फूड अजिबात नाही झाला आवडत नाही. कंपल्सरी होममेड फूड तिला लागतं, विच इज व्हेरी गुड. पण कधी कधी आम्ही ट्रॅव्हल करतो तेव्हा मग ते कुठून आणायचं असा एक प्रश्न असतो. पण ठीक आहे, मला आवडते तिचं डाएट एकदम व्यवस्थित आहे ना त्याचं. बघ तर चला आता ह्या नोटवर, आय नो आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कदाचित काही जास्त दाखवलं नसेल, बट मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची मुलं पण अशीच त्रास देतात का, आणि तुमच्याकडे काय असे ट्रिक्स आहेत का ह्या गोष्टींना यु नो. म्हणजे आता खूप सारे मदर्स आहेत, खूप मदर्सचे मुलं आता मोठी पण झालेत, तर खूप मुलांनी असं काहीतरी केलंच असेल ह्यांच्या आधीचा जो जनरेशन होता त्यांनी. सो मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये अशा टायमाला तुम्ही काय करतात. मी गोष्टी लपून ठेवले ना तर ही सगळं किचनमधनं घेऊन जाते. आज तर माहिती का सगळी ब्रेडचं तुकडं काहीतरी असं तुकडे करून ते कोपऱ्यात मुंग्या आल्या, मला असं नुसतं काम वाढव करते. तर चला आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. उद्या उठायचं आहे 5 वाजता. चला.